गुरुवारचे श्री लक्ष्मी व्रत. हे व्रत करताना पुढील प्रमाणे वागावे. हे व्रत धन, मान, कीर्ती, संपत्ती मिळवण्यासाठी व श्री लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून करायचे असते. व्रत करणाऱ्या स्त्रीने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध आणि स्वच्छ असावे. व्रताला प्रथम सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करावी. शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. पूजा विधीसह दर गुरुवारी लक्ष्मी व्रत करावे आणि सबंध वर्षभर दर गुरुवारी देवा देवी समोर बसून श्री लक्ष्मी व्रताची कथा वाचावी व श्री लक्ष्मी महात्म्य वाचावे किंवा ऐकावे. व्रताचे दिवशी दिवसभर उपास करावा. रात्री कुटुंबियांसमवेत मिष्टान्न भोजन करावे. गुरुवारी श्री लक्ष्मीची पूजा करताना आणि कथा महात्म्य वाचता ऐकताना शांत व आनंदी असावे. व्रताचे दिवशी कुटुंबातील सर्व माणसांनी प्रसन्न वृत्ती ठेवावी. प्रेमाने व गुण्यागोविंदाने वागावे. जेव्हा काही कारणामुळे आपणास व्रताचे दिवशी पूजा करणे शक्य नसेल तेव्हा ती दुसऱ्याकडून करवून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा. इतर कोणताही उपवास असताना हे गुरुवार व्रत आले तर ते करण्यास हरकत नाही. वाटल्यास रात्री जेवू नये. पूजा करण्यास हरकत नाही. या पोथीच्या वाचना श्रवणाचा लाभ शेजारी पाजारी, आप्तमित्र इत्यादी सर्वांना घेऊ द्यावा. पोथीच्या वाचन श्रवणाने व्रताचे पुण्य लागते हे लक्षात ठेवावे. मार्गशीर्षातील शेवटच्या गुरुवारी म्हणजे व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी 7 सवाष्णींना 7 कुमारिकांना आमंत्रण देऊन घरी बोलवावे. त्यांना हळदी कुंकू लावावे. पूजा आरती वगैरे आटोपल्यावर प्रसाद म्हणून एक फळ व या पोथीची एक प्रत प्रत्येकीला देऊन नमस्कार करावा. हेच व्रताचे उद्यापन. व्रताला सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करावी. ते न साधल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताला सुरुवात केली तरी चालेल, पण या व्रताचे उद्यापन मात्र मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी करायचे. लक्ष्मी संपत्ती प्राप्त होण्यासाठी पुरुषांनीही यातील श्री लक्ष्मी महात्म्य अवश्य वाचावे. आता ऐकूया श्री लक्ष्मीची या व्रताची कथा. ऐका भाविक भक्तजन हो, श्री लक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ही कहाणी ऐकून काय होते? दुःख दारिद्र्य दूर होते. श्री लक्ष्मीची कृपा होते. धनदौलत प्राप्त होते. दीर्घायुषी संतती लाभते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री लक्ष्मीची नावे आणि रूपे अनेक आहेत. कैलासातील पार्वती, क्षीराब्दीमधील सिंधू कन्या, स्वर्गातील श्री महालक्ष्मी, भूलोकावरील लक्ष्मी, ब्रह्मलोकातील सावित्री, गोलोकातील राधिका, वृंदावनातील रासेश्वरी, चंदनवनातील चंद्रा, चंपकवनातील विरजा, पद्मवनातील पद्मावती, मालती वनातील मालती, कुंदवनातील कुंददंती, केतकी वनातील सुशिला, कदंब वनातील कदंबमाला, राजगृहातील राजलक्ष्मी आणि घराघरातील गृहलक्ष्मी अशा विविध रूपांनी आणि नावांनी लक्ष्मी देवी प्रसन्न आहे. तर अशा श्री लक्ष्मी देवीची ही आहे कहाणी. द्वापार युगातली, सौराष्ट्र देशातली. तिथे भद्रश्रवा नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे त्याला ज्ञान होते. त्याच्या राणीचे नाव सुरतचंद्रिका. ती होती देखणी, सुलक्षणी, पतिव्रता. त्या राजा राणीला होती 8 मुले, 7 मुलगे आणि 1 मुलगी. त्या मुलीचे नाव श्यामबाला. एकदा श्री लक्ष्मी देवीच्या मनात आले की आपण त्या राजाच्या राजगृहात राहावे, म्हणजे राजा प्रजेला अधिक सुख देईल. गरिबाकडे राहिले तर तोच सारी संपत्ती खाऊन टाकेल. म्हणून तिने काय केले? वृद्ध ब्राह्मण श्रीचे रूप घेतले, हातामध्ये काठी घेतली आणि ती टेकत टेकत सुरतचंद्रिकेच्या महालाच्या दारात उभी राहिली. तिला बघून एक दासी पुढे आली. तिने त्या म्हातारीची चौकशी केली. तिचे नाव, तिच्या नवऱ्याचे नाव, राहण्याचे ठिकाण वगैरे माहिती विचारली. वृद्ध श्रीचे रूप घेतलेली लक्ष्मी माता म्हणाली, माझे नाव कमला, माझ्या पतीचे नाव भुवनेश, द्वारकेला आम्ही राहतो.
तुमची राणी पूर्वजन्मीची एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज भांडणे होत असत. नवरा तिला मारझोड करी. त्या त्रासाला ती कंटाळली आणि घर सोडून निघाली. रानावनात उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती देणाऱ्या लक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या उपदेशाप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले. श्री लक्ष्मी देवी तिला प्रसन्न झाली. त्यामुळे त्यांचे दारिद्र्य संपले. संतती संपत्तीने घर भरले. आनंदी आनंद झाला. पुढे ती दोघे निधन पावली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. जितकी वर्ष लक्ष्मी व्रत केले तितकी 1000 वर्षे त्यांना सुख उपभोग मिळाले. आता तर त्यांना राजकुळात जन्म मिळाला आहे. परंतु त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला. ती आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम इथे आले आहे. हे ऐकून त्या दासीने तिला लक्ष्मी व्रताची माहिती विचारली. पूजाविधी विचारला. वृद्ध रूपधारी लक्ष्मीने तिला लक्ष्मी व्रताची माहिती व महती सांगितली. मग ती दासी त्या वृद्ध स्त्रीचे उपकार मानून तिचा निरोप राणीला सांगण्यासाठी गेली. राजवैभवात लोळणाऱ्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता. ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणाने खूप बोलली. धक्काबुक्कीही केली. ती वृद्ध स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही. राणीचा उद्धटपणा बघून लक्ष्मीने तिथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. ती तिथून निघाली. थोड्याच अंतरावर तिला श्यामबाला भेटली. तिला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध स्त्रीची क्षमा मागितली. तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. श्यामबालेने भावभक्तीने लक्ष्मी व्रत केले. त्यामुळे सिद्धेश्वर नावाच्या एका राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. सर्व वैभव मिळाले. ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने राजा भद्रश्रवा व राणी सुरतचंद्रिका यांचे राज्य गेले. वैभव ऐश्वर्य गेले आणि त्यांची अन्नान्न दशा झाली. एके दिवशी सुरतचंद्रिका आपल्या पतीस म्हणाली, आपला जावई राजा आहे, खूप श्रीमंत आहे. त्याच्याकडे जा. आपले हाल सांगा. त्याला दया येईल. तो काही संपत्ती देईल. त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात गेला. एका तळ्याकाठी विश्रांती घेण्यासाठी बसला. तोच श्यामबालेच्या दासी पाणी नेण्यासाठी तिथे आल्या. त्यांना भद्रश्रवा दिसला. दासींनी त्यांचे नाव गाव विचारले. त्याने ते सर्व सांगितले. तो श्यामबालेचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या. तिला सर्व हकीकत सांगितली. श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाट्यामाट्याने आपल्या राजवाड्यामध्ये आणले. आदर सत्कार केला. नाना परींचा पाहुणचार केला. तो परत जावयास निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रश्रवा घरी आला. सुरतचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला. तो काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. लक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. काही दिवस लोटले. सुरतचंद्रिका एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. श्यामबालेने लक्ष्मी व्रत केले. आईकडूनही करविले. सुरतचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव परत मिळाले. राज ऐश्वर्य प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली. परंतु बापाला कोळसे दिले, आपल्याला काही दिले नाही, हा राग सुरतचंद्रिकेच्या पोटात रटमटत होता. म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला. परंतु ती आईवर रागावली नाही. ती तिथून निघाली. निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या घरी आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले, माहेराहून काय आणले? ती म्हणाली, राज्याचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय?
पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा, म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले. नवऱ्याला जेवण वाढले. त्याला जेवण आळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचे सार. श्यामबालेच्या पतीला ते पटले. त्या दोघांनी मग हास्य विनोद करीत भोजन संपवले. सारांश, अशा रीतीने जो कोणी हे लक्ष्मी व्रत श्रद्धेने करेल त्याच्यावर लक्ष्मीची कृपा होईल, सुखशांतीचा लाभ होईल, मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये मातू नये, लक्ष्मी व्रत करायला चुकू नये, प्रत्येक गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये.